मागच्या शनिवार रविवार मुंबई नाशिक धुळे असा प्रवास केला. ठाण्यापासून जे ट्रॅफिक लागलं ते शहापूरपर्यंत, आणि त्याचं कारण म्हणजे काय की भरपूर पाऊस, रस्त्यावरचे खड्डे आणि हेवी लोडेड ट्रॅफिक, ह्या सगळ्यामुळे जाता येता दोन्ही वेळेला 12-12 तास लागले. त्यातूनही मी असे जे छान छान व्हिडिओ केले आहेत ते चला आपण आता पुढे बघूयात. तसे आमच्याबरोबर आणि याच प्रकार विचित्र घडला तो म्हणजे मी संजू काल बोलला होता मला भाजणीची चकली घे, बरोबर असलेलं बरं. एरवी काय आता मुलं मोठी आहेत, बरोबरही आता कोणी नसतं, तसं काय फार घेतलं जात नाही खाणं पिणं. पण म्हटलं चला ठीक आहे, कारण मी इथं ना सगळीकडे, त्यामुळे काही घेतलं जात नाही. तरी असावं जवळ हे तर नक्की. आणि तर 12 वाजून गेले तरी एवढं ट्रॅफिक, रस्त्यांची झालेली चाळण, हिमालयन कार रॅलीसारखी कंडिशन, त्यामुळे अजिबात आम्हाला काही कुठे थांबायला नाही मिळालं. मग शेवटी मी तो चकलीचा डबा उघडला. छोट्या चकल्या होत्या, फार मोठ्या मोठ्या नव्हत्या, पण इतकी आम्हाला भूक लागली होती आणि काहीतरी विचित्र होत होतं ना, कारण मूड तर घालवायचा नव्हता, आळस कंटाळा करायचा नव्हता, आपल्याला चार्जअपच ठेवायचं होतं. तर आम्ही दोघांनी मिळून म्हणजे प्रत्येकी आम्ही 7-7, 8-8 चकल्या खाल्ल्या. माझंच मला आता इतकं हसायला येत आहे, अरे बापरे हे काय प्रकार. पण इतकी भूक लागली होती, जीभ अक्षरशः चवताळली होती. तर खाल्ली, 1 खाल्ली, 2 खाल्ली, छान लागल्या म्हणून खात राहिलो. तर जवळजवळ 7 आम्ही खाल्लेले आहेत, 7 ते 8 प्रत्येकी. अशा प्रकारे हा सगळा इतिवृत्तांत. असा हा देखावा बघितला की किती छान वाटतं ना, की अशी मस्त बैठी घरं आहे, आजूबाजूला डोंगर, हिरवळ सगळी. पण हे बघायला छान वाटतं. किंवा कधी 2-4 दिवस जाण्यासाठी ठीक आहे, तिथे राहणाऱ्यांना किती रोजचा स्ट्रगल आहे ना, हे खरंच त्यांनाच माहिती. 5 वाजता नाशिकला पोहोचलो आम्ही. आता संजूची सगळी कामं आटपली आहेत. हे बघा अवतार. आणि आता आम्ही हे हॉटेलवर आलो आहे, आपलं रेग्युलर नॉर्मल हॉटेल. छान आहे, पण स्वच्छ, मोठं, नीटनेटकं. आणि आता मी आल्या आधी मला स्वतःला आपलं काय म्हणतात ग्रीन टी करून घेतलं आहे. हे पण सगळं सामान आहे, चहा पाण्याचं, टी व्ही वगैरे सगळं आहे. पण आता काही काय म्हणतात कबर्ड, स्टोरेज. छान आहे, नीटनेटकं आणि मस्त आहे हॉटेल. आता मी चहा पिते आणि मग जेवायचं तर जेव, कारण दुपारचं जेवणही बऱ्यापैकी लेट झालं आहे म्हणताना. ठीक आहे, चला भेटूयात थोड्या वेळाने. शहापूर नंतरचा रस्ता मात्र एकदम व्यवस्थित होता, त्यामुळे ट्रॅफिक नाही कुठेच. आणि मग त्या मानाने पुढचा प्रवास छान झाला एकदम. पण त्याच्या आधी म्हणाल ना तुम्ही, बापरे आठवलं तरी नको वाटतं. अक्षरशः रस्त्यांची चाळण झाली आहे. आणि ठीक आहे, चला जाऊ दे, झालं ते झालं. पण फर्स्ट टाईम असा एवढा भयंकर एक्सपिरियन्स आला प्रवासाचा. हे बघा आता मस्त आहे की फ्रेश झालं, आवरलं, कपडे तेच ठेवलेत. आणि कारण काय तसे काय म्हणतात मळले नाही किंवा घामाचे झाले नव्हते, फ्रेश झालं. आता आम्ही चाललो आहे खालती डिनरला. फ्रेश वाटते ना, छान. कानातले बघा हे घातले होते सकाळपासून, हलके आहेत एकदम. ते क्लेचे असतात ना, ते एक्झिबिशनमध्ये घेतले होते ते, म्हणजे या ड्रेसवर होत आहेत चांगले मॅचिंग. और यहाँ पे संजू पारकर फ्रेश दिख रहे क्योंकि मैच चालू है और इंडिया का बैटिंग है. पण वेळेत झोपायचं आहे संजू, आपल्याला सकाळी निघायचं आहे. कधी पण म्हणतात ना की समोर आपल्याला जी व्यक्ती दिसते, भेटते, समोर जी व्यक्ती असते ती आपला एक गुरु असते. तर अशी जी एक पद्धत आहे म्हणायची ना, तर त्यानुसार मी एक अनुभव तुम्हाला सांगते. आणि तुम्हाला वाटत असेल ही काय अशी केस हे करत बसली आहे. तर ना आमच्या स्टुडिओमध्ये एक जण आली होती मुलगी. तर तिला मी बघितलं, तिचे केस आपले काय म्हणतात ते केलेली ट्रीटमेंट केलेली होती, स्ट्रेट होते व्यवस्थित एकदम. तरी ना ती केस अशी
वळवत होती, जस्ट अशी 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 करून ठेवत होती आणि मग ते असे छान होतं ते. आणि माझे तर केस तुम्हाला माहिती आहे, मी सांगते नेहमी बेबी आहेत केस. तर मग मी पण ना आता हल्ली असंच बसल्या बसल्या जस्ट हे असं 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 करून ठेवते ना. हे बघा इतके छान होतात ना केस. म्हणजे काय ना की हीट प्रोसेस वगैरे करायला नको केसाला. तर हे असं काय म्हणतात ना की समोरची कधी आपल्याला कुठली व्यक्ती भेटली तर तिच्यातले चांगले गुण घ्यावे आणि ती आपली गुरु असते असं म्हणतात. मी हे ना मध्ये घड्याळ घेतलं होतं, ग्रीन कलरचं घड्याळ नव्हतं माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवलं की नाही आठवत नाही मला. तर आणि आता फुल व्हाईट पण नाही, ते एक घेणार आहे, बाकी बरेच आहेत. मला आवडतं घड्याळ घालायला असं. तर सध्या माझं बसल्या बसल्या हा प्रोग्राम चालू असतो. पण बघा ना किती मस्त आणि इझी होत आहेत आणि ते असे छान राहतात पण आहेत. तर कधीही व्यक्ती आपल्याला कोणी भेटतात तर त्यांच्यातले चांगले गुण आपण घ्यायचे, हा धडा मी याच्यावरनं घेतला आहे. चला बाय, खूप बडबड बडबड झाली. ये हात मुझे दे दे ठाकूर. AC चालू होता आणि आता इतकी मला थंडी वाजली आहे, थंडी वाजली आहे नाही वाजती आहे, म्हणून मी शाल आणली होती, ती आपली घेतली तर बरं वाटतंय आता. गुड मॉर्निंग. तर सकाळी 6:30 झालेत. आता उठलो आम्ही. ब्रेकफास्ट वगैरे हॉटेलमध्येच आहे, तो घेणार आणि मग पुढच्या प्रवासाला. उपमा आणि मसाला काय फिंगर चिप्स. हे काय आहे, आलू पराठा नसेल काही, चटण्या, शेव, कांदा, दही, वॉटरमेलन, पपया, अननस, ब्रेड सँडविच. ब्रेड टोस्ट करायचं असेल तरी करू शकतो. चॉको केलॉग्स आणि साधे केलॉग्स. हे बटर मिल्क ताक आणि हे ज्यूस छान आहे. डायनिंग एरिया मस्त आहे, मोठंच्या मोठं. ॲक्च्युली मी रात्री उशिरा आली, ती धुळ्यात थांबली आणि हे जे हॉटेल आहे ते मला नंतर कळालं की पूर्वी आमच्याकडे आमच्या बाजूला जे राहायचे एक 2-3 घरं सोडून, तर त्यांचंच हे आहे. मस्त आहे एकदम, लॉन बिन आहे, लग्नासाठी वगैरे ते देतात. छान आहे एकदम, मस्त ॲम्बियन्स. मी आज घेतला चहा, ब्रेड टोस्ट, ब्रेड बटर, एक आलू पराठा, फ्रूट्स, बटाट्याची 2 चिप्स, थोडासा उपमा आणि एक हे सँडविच आहे. असं सगळं मी घेतलेलं आहे. संजू पारकर, कसा आहे नाश्ता आमच्या धुळ्याचा? हो संजू पारकर, एक सेकंड. छान छान. धुळं छान आहे ना, धुळ्यावाले पण छान ना. ठीक आहे. तुला असं वाटतंय का की अरे वा मी किती नशीबवान, मला इतकी चांगली बायको मिळाली? नो कमेंट. देखते रे मैं तेरे को बाद में, खा ले आराम से. ये देख संजू, दुनिया वालों ने दिल दिया है तेरे को, अभी तो कुछ बोल यार. मौन व्रत घेतलंय का तू? खाताना काही बोलू नये असं म्हणतात. क्या दुष्ट आहे ना हा माणूस. आता हे बघा हा, तुम्ही संजूची जी कॉफी आली त्याच्यात दिल काढलेला होता, हार्ट काढला होता आणि माझ्या ह्याच्यात काहीच नाही. वाह, म्हणजे संजू सही में तेरे को दुनिया वालों ने हार्ट दिया है, दिल दिया है.
अरे बघ तरी. दिल वालों को तो दिल ही मिलता है ना. अच्छा, मतलब हमारे पास दिल नहीं है. ये दिल वालों को दिल मिलता है ऐसा बोला हमने. हमारा किसी के पास दिल है कि नहीं है वो नहीं पाता. ओ स्मार्ट होत चालला. हे बघा, मला ही अशी साधी दिली आहे कॉफी, पण हरकत नाही. धुळ्यातली कॉफी म्हणजे मी ती प्रेमानेच ग्रहण करणार. आता पण ना एक माझ्या असं लक्षात आलं आहे की हा मला ना मोठा कप दिला आहे आणि संजूला ना छोटा कप दिला होता. बरोबर आहे. मी धुळ्याची लेक आहे ना, म्हणून मला मोठा कप. धुळ्यावरून निघालोय परतीच्या प्रवासाला. वातावरण इतकं मस्त आहे. झाला निघून पण आम्हाला किती 1.5-2 तास झाले ना संजू. 1.5 तास झाला. पण मगाशी थोडा पाऊस पण लागला आणि आता बघा किती छान सगळं स्वच्छ धुवून निघाल्यासारखी धरती सुंदर दिसते. झाडं, फुलं, पानं सगळी स्वच्छ दिसत आहेत आणि तो जो हिरवा रंग दिसतोय, प्रत्येक झाडाची छटा वेगवेगळी आहे आणि ती प्रत्येक छटा अशी अपीलिंग आहे. अपील करते की काय सुंदर आहे म्हणून. येस, असं स्वच्छ नितळ सौंदर्य देवाने माणसालाही बहाल करावं. असतात काही काही लोक अशी छान आणि मनाने छान असणं जास्त काय म्हणतात त्याला, जास्त छान असतं मनाने छान दिसण्यापेक्षा. दिसणं तर पाहिजे छान, प्रत्येकाला वाटतं आपण छान दिसावं, समोरच्याला आवडावं, अट्रॅक्टिव्ह असावं, छान दिसावं, आपली तारीफ करावी. येस, वाय नॉट. पण हे जे दिसतंय सगळं निसर्ग सुंदर, फार भारी वाटतं हे सगळंच. बकऱ्या चालल्यात, मग अशी गायी दिसले, मेंढ्या दिसल्या, इकडे पण या गायी. वा 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 वा, मस्त. आपलं गाव ते गाव असतं ना, किती प्रेम असतं त्याच्याबद्दल, हो की नाही संजू. अपना गाव रहता यार दोस्तों, सही है की नाही. सगळं इतकं धुकं पसरलेलं आहे मस्त. तुम्हाला कितपत काय दिसतंय ते कळत नाही मला, पण मला नजरेला खूप सुंदर दिसतंय सगळं. पावसाचं निमित्त आणि टाटा पंच जी गाडी आहे ना ती 80 किलोमीटर झालं की सांगते यू हॅव टी ब्रेक. तर त्या निमित्ताने आम्ही आता थांबलेलो आहे. सुलावाईन नाही, हे सुरावाईन आहे माझ्या मते. सुलाच्याच बाटल्या ठेवल्या आणि पाठी काय दिलं होतं, सुरा. ओके. आणि हे असं तर शॉपमध्ये आम्ही आलो आहे. वरती त्यांचं हे पण आहे रेस्टॉरंट, तर तिथेच बसून आता चहा बी पिऊ. इकडे मी हे थोडंसं खेळलेली आहे. वॉशरूम तर एकदम पॉश, नीट अँड क्लीन होतं मस्त. संजू पारकर काय घेत आहेत. नॉट गुड फॉर हेल्थ. चला आता यांचं इकडे रेस्टॉरंट आहे वरती, ते पण बघूयात. हे आपल्याला काय म्हणतात ना, धुळे मुंबईचा जो रस्ता आहे, मुंबई नाशिक हायवे किंवा त्यांचं हे इथे मस्तपैकी वरती रेस्टॉरंट पण आहे. हे बघा खाली हे असं दिसायचं. इकडे काय आहे पाठी त्यांचं, हॉटेल आहे की काय, वाईन बनवण्याचं माहिती नाही. मोठा एरिया आहे, मस्त आहे. वारा बघा किती छान. इकडे ना समोर कोकिळा बसली आहे, इथून दिसणार नाही माझ्या मते. ती तार आहे ना त्याच्यावर बसली आहे. कुहू कुहू, ती कुहू कुहू करत होती इतका वेळ, आणि मी आता फोन घेतला ना तशी तिने कुहू कुहू करणंच बंद केलं. दिसते का तुम्हाला, थोडी हलते बघा तारेवर. ए डांबरट कोकिळा कुहू कुहू कर. हे ऐकलं माझं हिने आता. किती गोड, मस्त.
थांबली परत. ठीक आहे, एवढं तर ऐकायला मिळालं आपल्याला. ओरिजिनल कोकिळा, ओरिजिनल आवाज, नाही तर माझा आवाज ऐकायला लागला असता, कुहू कुहू. पण मी साथ घातली ना, त्याच्यानंतर तिने चालू केलं. म्हणजे माझाही आवाज काही अगदी वाईट नाही आहे. ओके, चला आता पुढच्या प्रवासाला. हे दुपारचे 3 वाजलेत आणि हे असं धुकं आहे. समोर बघा, काहीच दिसत नाही आहे. एकदम आरामात घ्या संजय. मी सावकाशच येणार. ढग सगळे खाली उतरल्यासारखं झालंय. या ट्रकच्या पाठीच ठेव. जसजसं पुढे जातोय ना तस तसं दिसतंय. फॉग लाईट पण चालू केले. अजून कसारा तर 17 दाखवत होतो. मग कसारा कुठे आहे? नाही तरी ही कंडिशन. कसाराला असंही ऍक्च्युली हे वरती आहे ना, त्याच्यामुळे इकडे हा फॉग असणारच आहे. येस येस येस. कसारा खाली आहे. हो. बापरे बाप. तो इधर मानस में आएगा नाही. आपण एकदा इथे येऊन ब्रेकफास्ट केला होता ना, धुळ्यालाच जाताना. मस्त होता ना. एक्सपेन्सिव्ह आहे बट स्टील गुड. नाही, 300 रुपये पर हेड होता त्या तेव्हा, पण तरी तेव्हा सुद्धा हेच आहे. तेव्हाही किती वर्ष झाली त्याला. ती मुलं अगदीच लहान होती आपली. याच गाडीच्या पाठीपाठीच घे. आम्ही तर म्हणूनच मिस होत. लोक कशाला इथे थांबतात? काय दरी मध्ये दिसतं? काहीच दिसत नाही. जरा टाइमपास. अरे टाइमपास नाही, पण ते बाकीच्या गाड्यांनाही हे होतं ना. मग त्याला नुसतंच आपलं जेव्हा फॉग नसेल तेव्हा दरी बघायला ठीक आहे. एरवी काय. परत शहापूरपर्यंत असाच मस्त प्रवास एन्जॉय केला आणि मग 9:30ला जे धुळ्याहून निघालो होतो ना, बरोबर घरी रात्री आम्ही 9:30ला पोचलो. असा एकदम धुळ्याचा प्रथमच असा एक वर्स्ट प्रवासाचा अनुभव.